जिद्दीचा जाज्वल्य ज्वालामुखी रवींद्र बेंडखळे यांची औद्योगिक यशोगाथा. सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ. सामान्य कुटुंबातून आलेले रवींद्र बेंडखळे यांनी जिद्द, मेहनत आणि सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. कार्वे MIDCमध्ये कामगार म्हणून सुरुवात करून त्यांनी आज डायमंड पॉलिमर्स, युनिक पॉलिमर्स, नोबेल प्राईम पॉलिमर्स, फॉर्च्यून इंडस्ट्रीज आणि किमिया टेक्नॉलॉजीसारखे उद्योगसमूह उभे केले आहेत. या उद्योगसमूह उभारणीत डायमंड पॉलिमर्सचे संस्थापक कवटेकर साहेब यांचे मार्गदर्शन आणि तांत्रिक ज्ञान मोलाचे ठरले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची विटा MIDC अध्यक्ष तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर गव्हर्नर काउन्सिल सदस्य म्हणून निवड झाली. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी डायमंड पॉलिमर्स आणि डायमंड युनिट नंबर 2 या नव्या वास्तूंचे उद्घाटन प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, एरिया मॅनेजर सुभाष आर्गे, नगरसेवक अमित शहा आणि पत्रकार अशोक मासाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. रवींद्र बेंडखळे हे केवळ उद्योगपती नसून कर्मचाऱ्यांना कुटुंब मानणारे, गरजूंना मदतीचा हात देणारे संवेदनशील उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांची यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. स्वप्न बघा, जिद्दीने लढा आणि इतिहास घडवा. सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ.